तर सकाळ सकाळ जय श्रीराम पब्लिक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत तुमचं। आता आपल्या मित्रांनी नवीन गाडी घेतली होती, त्याच्यामुळे आपल्याला शेवगाव जायचं होतं शिटकावरून ते टाकण्यासाठी। शेवगाव चाललो होतो, रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे ऊस वाहतूक ट्रॅक्टरचं नुकसान झालं होतं। त्याच्यानंतर थोड्या काय अंतरावर आलो होतं, टायर गाडीच पण टायर फुटलेलं होतं। मित्रांनो, बिचाऱ्या बैलांचे किती हाल होत असते नो। तेवढ्यात आपण घोटांमध्ये येऊन पोहोचलो बरं का। घोटांमध्ये आल्यानंतर कळालं बरं का, आपल्या शेवगाव पैठण रोडचं काम चालू झालेलं आहे। आता पब्लिक तुम्हाला सगळ्यांना माहिती, लग्न सीझन चालू झालेलं आहे। आपण त्याच्यामुळे ऋषी भाऊला पण म्हणलं, तुझं लग्न लवकर लवकर उरकून टाक, तुझ्या लग्नाची बुंदी खायची बरं का आपल्याला। आता गप्पा मारीत मारी रेडी मॉलेजची देऊन पोहोचलो आणि त्या भाईचं पण शिटकावर टाकायचं काम चालू होतं। आता नादात वाद झाल्याशिवाय रात नसतं बरं का पब्लिक। लगेच ऋषी भाऊने 2 गोंडे 2 मुठा आणि एक शिटकावर घेतलं होतं। शिटकावर ते टाकण्यासाठी आलो होतो बरं का, पण ऋषी भाऊ दुसऱ्याच गाडी शीट खोलीत बसला होता। तर रेडी मॉले भाईने आपल्या नव्या गाडीचं शीट घेतलं भाऊ खोलून। अरे ऋषी भाऊ थांब 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 थांब, आता काय गाडी सगळीच खोलून घेतो का? आता ऋषी भाऊचं काम होतं। रेडी मॉले भाईने लगेच 2 बावले लावले बरं का आपल्या गाडीला। 5 मिनिटं नव्हतं पब्लिक लगेच जीप दाखायला लागले। आता आपल्या गाडीचं शीटकावर ते टाकून झालं बरं का पब्लिक। कशी दिसते आपली गाडी, नात खोळा पब्लिक गोळा। मित्रांनो, मिनी ब्लॉग आवडला असेल तर जाता जाता आपल्या अकाउंटला तेवढं फॉलो करून घ्या बरं का।